लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कोकणातलं वर्चस्व वाढवण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे। उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। सावंतवाडी आणि कुडाळमध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधतील। शिवाय सिंधुदुर्ग किल्ल्याला देखील ते भेट देणार आहेत। आंगणेवाडीच्या भराडी देवीचंही उद्धव ठाकरे दर्शन घेतील अशी माहिती मिळते। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात अपडेट देण्यासाठी वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, उद्धव ठाकरेंचा आजचा दौरा नेमका कसा असेल, कोणकोणत्या ठिकाणी ते भेट देणार आहेत, सभांचं वेळापत्रक काय असेल? प्रज्ञा, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो आणि अगदी त्याच ठिकाणी आता ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, एक शक्ती प्रदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आपण जर हा संपूर्ण कणकवलीतला रस्ता बघितला तर इथे पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे आणि इथेच कणकवलीमध्ये सायंकाळी 5:30 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। अगदी हाकेच्या अंतरावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं घर आहे आणि अगदी त्याच्या जवळच ही सभा होणार आहे। त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे। कुडाळमध्ये सुद्धा एक सभा होणार आहे, त्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे। निलेश राणे यांनी ज्या प्रकारे सांगितले की गर्दीमध्ये बाजारपेठेमध्ये ही सभा आहे आणि त्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळेच पोलीस तक्रारसुद्धा केली जाणार आहे। आणि अशामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं या सभांची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। स्टेज इथे उभारण्यात आलेलं आहे आणि जसं तू म्हणालीस की पहिली सभा म्हणजे अगदी गोवा विमानतळावरून थेट सावंतवाडी इथे पहिली सभा होईल, त्यानंतर कुडाळला सभा होईल, सिंधुदुर्ग किल्ल्यावर ते जाणार आहेत, त्याच्यानंतर आंगणेवाडी भराडी देवीचं ते दर्शन उद्धव ठाकरे घेतील आणि नंतर मग कणकवलीला या ठिकाणी ही सभा होईल। तर उद्यासुद्धा अशाच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यात 4 ते 5 सभा होणार आहेत। त्यामुळे रायगड जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर जनसंवाद तो थेट पदाधिकाऱ्यांशी जनसंवाद आहे, जनतेशी जनसंवाद आहे आणि यामध्ये एक प्रकारे दिशा ठाकरे गटाची काय आहे हे या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आपल्याला इथे सभा घेताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच तयारी पूर्ण आहे आणि एक प्रकारे पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं या सभा ठाकरे गटाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाच्या ठरत आहेत। प्रज्ञा, निश्चित कोकण हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा एकेकाळचा तो बालेकिल्ला आणि त्याच बालेकिल्ल्याची तटबंदी आता मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या वतीनं प्रयत्न सुरू झाल्याचं दिसतंय। वेदांत, या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।